नमस्कार मंडळी. एका 19 वर्षीय तरुणाने 36 वर्षाच्या महिलेला शरीर सुखाची मागणी केली. महिलेने नकार दिला आणि ह्यानं तिचा काटा असा काढला, कटरनं चार हुबं फाडलं. तब्बल तिला महिलेला 300 टाके पडलेले आहेत. नेमकं काय प्रकरण आहे सविस्तर बघूया आपण. नमस्कार, मी राज आणि तुम्ही बघत आहेत राष्ट्रप क्रिएटर्स TV. मला तुझ्यासोबत झोपू दे, नाहीतर तुला मारून टाकेल असं म्हणत त्यानं माझ्या सगळ्या शरीरावर कटरनं वार केले. एका 36 वर्षीय महिलेनं सेक्स करण्यास नकार दिल्यामुळे एका 19 वर्षीय तरुणानं तिच्या पूर्ण अंगावर वार केले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये घटना घडलेली आहे. पीडित महिलेवर छत्रपती संभाजीनगर या एका खाजगी रुग्णालयामध्ये सध्या आता उपचार चालू आहे. गावातल्या एका 19 वर्षीय तरुणाने या महिलेकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली होती, पण या महिलेनं त्याला नकार दिला आणि त्यानंतर या तरुणानं महिलेवर जीव घ्यायला हल्ला केला. त्या महिलेला जवळपास 300 टाके पडल्याचं तिच्या घरच्यांना सांगितलेलं आहे. या प्रकरणातील आरोपी तरुणाला पोलिसांनी सध्या तर अटक केली असून त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. तर मित्र म्हणतो, असल्या पोलीस कोठडी गिटडे काय सुनवायची गरज नाही. असल्या नराधामांना असला एक तरी कायदा काढण्यात यावा, जेणेकरून त्यांची डबल असं करण्याची हिंमत नाही झाली पाहिजे. याची मानसिकता बघा. हे आहे 19 वर्षाचा आणि ह्याची नजर कुणावर 36 वर्षाच्या महिलेवर पडलेली आहे. नेमकं महाराष्ट्राची मानसिकता काय बनलेली आहे? जिथं IAS IPS पोलीस अधिकारी व्हायचं यांचं वय आहे, त्याचं आता 10वी-12वीचं वय आहे आणि ह्याच्या दिमागामध्ये काय चालत आहे, ह्याची मानसिकता कशा प्रकारची तयार झालेली आहे, याच्याकडे देखील पालकांना आपल्या मुलावर लक्ष ठेवणं हे देखील अत्यंत गरजेचं झालेलं आहे. परंतु आजकालचे मुलं जे आहेत आपल्या पालकांचं ऐकायला तयार नाहीत. नेमकं या प्रकरणामध्ये घडलंय काय याचा सविस्तर आपण रिपोर्ट लावणार आहोत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जिथं या महिलेवर उपचार सुरू आहेत, या दवाखान्यामध्ये महिलेच्या नाक, मान, गळा आणि कपाळावर जखमा स्पष्ट दिसत आहेत. कशा प्रकारे त्यानं वार केले आणि घडलेली घटना या महिलेनं सांगितलेलं आहे. तर वार रविवार होता, 2 मार्चचा दिवस होता. त्यानं दुपारी मला फोन केला. तो माझ्याशी विचित्र बोलू लागला. एकतर तू माझ्यासोबत झोप किंवा तुझ्या जावेशी माझं जमवून दे असं तो म्हणत होता. मी त्याला नकार दिला. मी तुझी आईसारखी आहे, तुला लाज वाटत नाही का असं बोलायला, असं म्हणत तिनं नकार दिला. तसंच तिनं फोन कट केला. त्याला खडसवल्यामुळे याबाबत घरी काही सांगितलं नाही. मला वाटलं पुन्हा भांडणं होतील म्हणून घरच्यांना काही सांगितलं नाही. या महिलेनं बघा ह्यानं कॉल केला आणि हे विचित्र बोलू लागल्यावर महिलेनं त्याला झापला असेल. मग त्यानंतर फोन वगैरे कट केला. पण हे सगळं झाल्यानंतर रविवारी पुन्हा संध्याकाळी ही महिला जेव्हा शेतातून घराकडे निघाली होती तेव्हा रस्त्यातील ओढा पार करून त्या येत होत्या. नंतर बघा या पीडित महिलेचं सांगणं काय येत आहे, अक्षरशः तुमच्या अंगाचा थरकाप उडल्याशिवाय राहणार नाही. नंतर रस्त्यातील ओढा पार करून मी येत होते, तितक्यात तो माझ्या पाठीमागून आला आणि त्याने माझे केस धरले. त्यात एक मोठ्या दगडावर माझं डोकं आपटलं. मला झांज आल्यासारखं झालं. तू माझ्यासोबत राहत नाही तर मी तुला जिवंत मारून टाकतो असं तो म्हणत होता. यावेळी अचानक मला कळायच्या आत त्यानं हातातल्या कटरनं सापासप माझ्या अंगावर वार केले. त्याने डोकं, तोंड, पाठीवर, पायावर, मांडीवर सगळीकडे वार केले. मानेपासून पाठीपर्यंत कटरनं चिरून काढलं. एक मोठा दगड उचलला आणि माझ्या मांडीवर आणि अवघड ठिकाणी कटरनं माझ्या पोटऱ्या सोलून काढल्या. पीडितेवर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे, परंतु सध्या तरी तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरने सांगितलेलं आहे. तसेच या प्रकरणातील जो 19 वर्षीय आरोपी आहे त्याचं नाव आहे अभिषेक नवपुते. तो छत्रपती संभाजीनगरचा घारदोन गावात राहतो. या घटनेनंतर पीडित महिलेनं पोलिसाकडे आपला फिर्याद नोंदवलेली आहे. त्यानंतर पोलिसांनी या आरोपीला अटक केलेली आहे. बघा हाच तो तरुण आहे जो 19 वर्षीय यानं शिकायच्या वयामध्ये असला गंभीर प्रकारचा गुन्हा केलेला आहे. या आरोपीला आता 3 दिवसाची पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आलेली आहे. आरोपी 19 वर्षाचा मुलगा असून त्याला कोणतेही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून महिलेवर हल्ला करताना आरोपीनं वापरलेले कपडे टाकून मारलेले होते ते त्यानं जाळून टाकल्याचं समोर आलेलं आहे. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला असून हत्येवेळी त्यानं गाडी वापरली होती ती सुद्धा जप्त केली आणि पुढचा तपास देखील आता सुरू आहे. बघा ह्यानं जेव्हा फोन लावला तेव्हा त्या महिलेनं फोनवर काय झापला असं वस्तले असतात आणि ते मॅटर तिथं क्लोज झाला असं ह्या महिलेला वाटलं. परंतु जेव्हा संध्याकाळी 6च्या आसपास जेव्हा हे महिला आपल्या घरी जात असताना शेतातून तेव्हा हे आरोपी 19 वर्षाचा तरुण काय करतो, पाठीमागून येतंय
आणि त्या महिलेच्या पाठीमागून केसाला धरून तिचं डोकं असं जोरात मोठ्या दगडावर आपटलं. ते आपटल्यामुळं डायरेक्ट सहजच आहे की महिलेला झांज आली. त्या ठिकाणी कुणी जरी असेल तर झांजच आली असते. मग तिनं पाठीमागून असं केसाला पकडून डायरेक्ट आदळलं, दगडावर आदळलं. ते बघून छान झालं. काय कळायच्या आता त्यानं कटर काढलं आणि सपासप त्या महिलेवर वार केलेले आहेत. असे वार करीत त्यानं हातावर, पायावर, मानेवर, मांडीवर सर्व ठिकाणी ह्यानं वार केलेले आहेत. आणि हे होऊन पण आरोपी इथं थांबला का तर आरोपीने एक दगड उचलला आणि त्यांच्या प्रायव्हेट पार्टवर मारला. पण आरोपी इथं पण थांबला नाही. त्या आरोपीनं मांड्या सोडायला सुरुवात केली. ही सगळी लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि ह्याची क्रूरता बघा. हा तरुण 19 वर्षाचा. ह्याची मानसिकता काय असेल याकडे याच्या पालकांनी, प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांकडे आता जबाबदारीनं बघणं महत्त्वाचं आहे. परंतु मुलं काय घरच्याचं ऐकायला तयार नाहीत. ते अगोदरच लहानपणापासूनच मुलावर असे संस्कार करा की जेणेकरून एक आपल्या प्रत्येक घरामध्ये पोलीस अधिकारी म्हणा, IAS अधिकारी म्हणा किंवा कोणताही एक सरकारी अधिकारी किंवा असा सुशिक्षित नागरिक करा ज्या महाराष्ट्राला शिव फुले आंबेडकर यांची सांस्कृतिक पुण्यभूमी लाभलेले त्या महाराष्ट्रामध्ये ह्या 19 वर्षाच्या अशा प्रकारचे कारनामे आता पुढे येत आहेत. पण त्या तरुणीला एवढं सोडलं की अक्षरशः तिची परिस्थिती एवढी गंभीर होती. परंतु आता तिच्यावर प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर डॉक्टरनं आता कसं तरी धोक्याच्या बाहेर काढलेलं आहे. तसेच पीडितेच्या बहिणीनं सांगितलं आहे, महिन्याभरापूर्वीच माझ्या बहिणीचा मुलगा आंघोळ करत असताना आरोपीने त्याच्या नग्न फोटो व्हिडिओ शूट करून गावात व्हायरल केले, सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. पण पुढे महिनाभर काही वाद झाला नाही. रविवारी मात्र त्याचा फोन आला आणि पुढे हे सगळं प्रकरण घडलं. त्यानं माझ्या बहिणीच्या पूर्ण अंगावर वार केले आहेत. आता सर्जरी केल्यामुळे ती व्यवस्थित आहे. मात्र काय बारीक जखमा आहेत त्या तशाच आहेत. तिला जवळपास 300 टाके पडले आहेत. तिचं रक्त खूप वाया गेलं आहे. आतापर्यंत 4 ते 5 बॉटल लावले आहेत अशी माहिती पीडितेच्या बहिणीने दिलेली आहे. तसेच आरोपीला कठोर शिक्षा द्या अशी मागणी पीडितेच्या बहिणीनं केलेली आहे. त्यापुढे म्हणाल्या की याला तसं सोडलं तर हा परत पुन्हा दुसऱ्यासोबत अत्याचार करायला मोकळा होईल. बरोबरच आहे त्यांचं. आज माझ्या बहिणीला भीती वाटते. ते म्हणते त्याचं काय झालं, मला दवाखान्याच्या बाहेर नेलं, तो अजून माझ्यावर वार करू शकतो. अशा प्रकारची तिला भीती वाटत आहे. पीडित महिला अल्पभूधारक शेतकरी आहे. सध्या नातेवाईकांकडून पैसे घेऊन उपचार सुरू असल्याचं पीडितेच्या भावानं सांगितलेलं आहे. तसेच पीडितेचा महिलेचा भाऊ जो आहे तो आमची मागणी पूर्ण करा असं म्हणत आहे. आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्याने एवढं क्रूर कृत्य केलेलं आहे. पुन्हा दुसऱ्यांना अशी हिंमत करायला नको. कारण आज त्याला शिक्षा भेटली नाही तर उद्या आज काय दुसरा पण हिंमत करेल. प्रशासनानं आम्हाला मदत करावी. हे प्रकरण दाबलं जाऊ नये. बरोबरच आहे. हे जे प्रकरण झालेलं आहे या पीडित कुटुंबियाला सरकारने सुद्धा मदत केली पाहिजे. आणि हे आरोपी जो आहे असल्या आरोपीला त्यांच्या योग्य वेळीच जर नांग्या जर नाही टॅचल्या तर उद्या दुसरे आरोपी देखील तयार. माध्यमासोबत दररोज महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या बातम्या समोर येत आहेत. त्यात महिलेवर क्रूरपणे शारीरिक आणि लैंगिक हल्ले केले जात असल्याचं समोर येत आहे. पण अशी विकृत मानसिकता कशी तयार होते या प्रश्नावर देखील तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा. तसेच बघा कुठलं तरी व्यसन असल्यावर अशा प्रकारचं कृत्य केलं जातं. हे लोक अति चंचल असतात, आत्तदायी असतात. एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे यांना पाहिजेच असते अशी त्यांची मानसिकता असते. दुसरं म्हणजे व्यक्तिगत विकृती असणारे लोक अशा प्रकारचं कृत्य करू शकतात. मी करतो तेच खरं, मला वाटतं तेच बरोबर, अशा विचारांची ही माणसं पछाडलेली असतात. त्यांना वैद्यकीय भाषेत जर म्हटलं झालं तर नार्सिझम म्हटलं जातं. अशा लोकांकडून या पद्धतीने घटना घडण्याची शक्यता जास्त असते. क्रूरपणे अशा प्रकारच्या हत्या होत आहेत आणि कुठेतरी थांबल्या पाहिजेत. आणि पोलीस प्रशासन यावर काहीतरी कडक कायदा काढून महिलेवर जे होणारे अन्याय अत्याचार आहेत कुठेतरी रोखले गेले पाहिजे. महिलेवरील अत्याचाराचे कृत्य आपल्याकडे माध्यमांमध्ये अत्यंत सामान्यपणे दाखवली जातात. पण ही कृत्ये दृश्य स्वरूपात सहज दिसतात. त्यामुळे त्याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होतो. तर अशा प्रकारचे कृत्य केल्यामुळे त्याचे परिणाम काय होतील याचं भान राहिलं नसल्याने हे प्रकरण सातत्यानं घडतात. रोज महिलांवर लैंगिक अत्याचार असतील, मानसिक छळ असेल आणि रोज रोज असे नवीन घटना होतच आहेत, घडत आहेत. तर यावर काहीतरी असा एक कायदा काढावा जेणेकरून असले आरोपी तयार झालेच नाही पाहिजे. बघा ह्याचं शिकायचं वय मध्ये 10वी-12वीच्या वयामध्येही अशा प्रकारचे आरोपी आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार होत आहेत. ज्या वयामध्ये शिकायचं सोडून ज्या वडिलांचं आईवडिलांचं स्वप्न असतं की माझा मुलगा किंवा
काहीतरी इच्छा असते त्यांची की बाबा पोलीस अधिकारी व्हावा किंवा डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, काहीतरी व्हावा. परंतु महाराष्ट्रामध्ये काय होत आहे तर घरोघर आता गुन्हेगार वाढत आहेत, गुन्हेगारी जन्माला येत आहे. यावर अजून टाईम गेलेला नाही. महाराष्ट्राचा बिहार जर करायचा नसेल तर यावर योग्य आळा घातला पाहिजे. प्रशासनानं याकडे गांभीर्याने घ्यावे आणि वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना असतील किंवा इतर जे घटना असतील त्यावर गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. कुणालाही याच्या पाठीशी घालू नाही एवढंच मित्र मला. तर मंडळी, तुम्हाला या प्रकरणावर म्हणा किंवा असल्या विषयावर काय वाटतंय तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. आपलं मत कमेंटमध्ये सांगा की याच्यावर काय म्हणजे उपाय काय केला जाऊ शकतो. महिला अत्याचाराविरोधात जे आज प्रकारचे जे गुन्हे होत आहेत तर हेच गुन्हे रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन आला असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा राष्ट्रपती टीव्ही. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद. काळजी घ्या, सतर्क राहा आणि सुरक्षित राहा.